खाली घ्या थोडे. अरे बूम खाली घ्या थोडे. मामा किती जागांचा प्रस्ताव तुम्ही अजित पवारांना दिला त्याचं उत्तर सांगा. अजित पवारांसोबत जवळपास तासभर तुमची बैठक झाली. नेमका काय तुम्ही प्रस्ताव जो आहे नेमका काय प्रस्ताव तुम्ही घेऊन आलाय मामा? किती जागांचा प्रस्ताव दिलेला होता थेट उत्तर द्या. ह्याच्यामध्ये दादांना पर्यंत आम्ही भेटलोय आणि दादांना भेटल्यानंतर माझ्याबरोबर आमचे पक्षाचे पदाधिकारी माझ्याबरोबर होते आणि दादांशी आम्ही चर्चा झाली. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ह्याच्यामध्ये कुठल्या जागेचा प्रस्ताव आता दिलेला नाही. आता आम्ही त्यांच्याशी भेटलोय, बोललोय आणि परत आमची चर्चा रात्री होणार आहे. अजून आमची कुठली चर्चा झालेली नाहीये, पण आम्ही भेटायला आलेलो आहे आणि आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात आपण राज्यामध्ये एकत्र आहोत. त्यामुळे आम्ही काय बसू शकतो का एवढंच फक्त आम्ही आमचं त्यांच्याशी बोलू. भाजप सोबतचं फिसकटलंय का? याच्यामध्ये सदिच्छा भेट होती, निवडणूक आहे असली तरी सदिच्छा भेट नसते मामा. तुम्हाला जागा मिळत नाहीये. तुमची खेळी आहे का? भाजपवर दबाव टाकताय का तुम्ही या भेटी घेऊन? चहा प्यायला तुम्ही आले का इथे? नेमकं काय झालेलं आहे? त्यांना बोलू द्या. भाजप सोबतचं फिसकटलंय का त्यांच्या सोबतचं युतीचं ठरलंय त्याचं उत्तर द्या. याच्यामध्ये अजूनही युतीची चर्चा आणि सगळ्या गोष्टी स्पष्टता अजून आलेली नाही. माझ्याबरोबर असणारे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आमची चर्चा झाल्यानंतर आम्ही दादांना भेटायला आलो आणि दादांना भेटायला आल्यानंतर आम्ही काही गोष्टीची चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण दादांपुढे एवढी मीटिंग बैठक होती. दादांबरोबर बसलो, गप्पा मारल्या आणि आम्ही दादांना सांगितलं की तुम्ही आणि आम्ही जर येत असेल तर आपल्याला पुढे काय करता येईल. दादांनी ग्रीन सिग्नल दिला. दादांनी काय ग्रीन सिग्नल दिला नाही, पण आम्ही एक राजकीय भेट आणि शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चा अंती एकदा आम्ही भेट घेतली. भाजपसोबतची युती आहे का तुटली? आता भाजपसोबतची युती आहे का तुटली? युती आहे की तुटली भाजपसोबतची? तुम्हाला एक सांगा, भाजपने किती जागा आता दिल्या आजच्या तारखेला? भाजपने लोकांनी फॉर्म भरले 60 लोकांनी. किती जागा किती दिल्या भाजपने तुम्हाला? स्पष्टता युतीची स्पष्टता अजून पूर्णपणे आमच्यापर्यंत आलेली नाही. अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले तरी तुम्ही म्हणता की अजून आमच्या चर्चा सुरू आहे. भाजप तुमच्यावर दुर्लक्ष करताय का? 3 वाजेपर्यंतची वेळ आहे फक्त. तुम्हाला किती जागेची अपेक्षा आहे? आमची स्पष्टता अजून युतीची झालेली नाहीये. दादांना भेटायला आलेलो आहे. दादा काय म्हणतात त्याचा निरोप आम्हाला संध्याकाळी मिळेल. भाजप काय म्हणतात? तुम्हाला किती जागा? मामा साधारण किती जागांचा प्रस्ताव तर तुम्ही दिला असेल ना? काहीतरी तर जागांची चर्चा केली असेल तुम्ही का नाही केली? एक मिनिट, काही चर्चा झाली नाही. दादांना भेटायला आलो आणि याच्यामध्ये दादांनी तुम्हाला वेळ दिला नाही असं म्हणायचं का? काही चर्चा नाही. दादांबरोबर चहा पिलो, फोटो दाखवू का? चहा पिण्याची वेळ मामा, चहा पिण्याची वेळ आहे का? तुम्हाला भाजपसोबत चहा प्यायला आले होते का? कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही दादांकडे आलो. बोलत नसतोय. कार्यकर्त्यांना घेऊन आल्यानंतर दादांबरोबर आमची चर्चा पक्षश्रेष्ठींनी काय सांगितलंय? अजित पवारांसोबत जाऊन युती करायचं सांगितलं पक्षश्रेष्ठींनी? पक्षाच्या तशा काही सूचना मला नाहीये. ऑफिशियल सूचना नव्हत्या आणि काही कार्यकर्त्यांसह आम्ही या ठिकाणी आलो होतो
आणि याच्यामध्ये पक्षाने काय मला सूचना दिल्या नाहीत, पण आम्ही कार्यकर्त्यांना किती जागा घेऊन आला होता नाही अजून प्रस्ताव बिस्ताव काय आलेला नाही. भाजप सोबत काहीच ठरत नाहीये का तुमचं? मग भाजप सोबत काहीच ठरत नाहीये का? प्रस्ताव असा काय आलेला नाही. प्रेशर टॅक्टिक्स साठी करता अशा दबावतंत्र- नाही दबावतंत्र आहे. पेशा नाही मग तुम्ही भूमिका स्पष्ट का नाही करत? दादा तुम्हाला आमची भाजपसोबत जायचंय, नाही जायचंय? दादा ऐका, मामा, एकतर भाजप सोबत इतक्या बैठका झाल्या, एकाही बैठकीला तुम्हाला बोलवलं गेलं नाही, तुम्ही तिथे गेला नाहीत, आणि आता असं काय घडलं की तुम्ही थेट अजित पवारांच्या राष्ट्रीय सोबत बोलणं करायला आला? नाही दादांच्या काय पहिल्यांदा येतो का? दादांकडे नेहमी येतो मी. पण भाजप सोबत एकाही बैठकीला तुम्ही नव्हता. दादांच्या बैठकीला दादांचा माझ्या परिवाराचा संबंध आहे. कधी तुम्ही ऐकलं असेल दादांना भेटा मी कधी भेटलो. मामा, एक गोष्ट तुमच्या मुलाला- मामा, एक गोष्ट ऐका ना मामा. उमेदवारांना आतापर्यंत सेनेनी एबी फॉर्म दिले. एबी फॉर्म दिले. अजून आमचा एबी फॉर्म अजून कुठल्याही कार्यकर्त्याला दिला नाही. सगळ्यांना फॉर्म भरायला लावलेला आहे. आमचा एबी फॉर्म आज त्यांना उद्या सकाळी सगळ्या कार्यकर्त्यांना पोहोचेल. आमचा काय त्याचा प्रस्ताव नव्हता. आम्ही फक्त दादांना भेटून आलो आणि भेटे आणखी आम्हाला चर्चा करायची आपल्याला कसं जाता येईल का. मामा, ऐका ना, मामा, विजय शिवतारे काल मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले असताना त्यांनी किती जागांचा प्रस्ताव दिला आणि भाजपकडनं तुम्हाला किती जागांचं उत्तर आलंय? त्या जागांवर तुम्ही समाधानी आहात का नाहीयेत? कारण उद्या शेवटचा दिवस आहे. आता याच्यात कोण काढणार आणि कसा काढणार? आता याच्यामध्ये शिवतरेंनी प्रस्ताव काय दिला हा मला माहिती नाही. पण आम्ही 10-12 कार्यकर्ते आलो म्हणजे त्याच्यामध्ये सर्व पदाधिकारी होते आणि त्यांना एकदा दादांपुढे आमची एक चर्चा करायची होती की दादांनी आम्हाला अजून बोललो आम्ही. दादा म्हणजे मी संध्याकाळी तुमच्याशी बोलतो. तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर बैठकीतले काय मुद्दे होते? कुठल्या मुद्द्यांवर? मामा, ऐका, मामा, प्रस्ताव जो तुम्ही दिलेला आहे कुठल्या तरी जागांवर दिलेला प्रस्ताव असेल ना? तुम्ही कधीपर्यंत तोडगा निघण्याची अपेक्षा आहे आता ते तरी सांगा. आता याच्यामध्ये बघा दादांशी बोललोय, अजून आमची चर्चा झालेली आहे. पण त्याच्यामध्ये दादांचं आमचं प्रस्तावाबद्दल काय बोलणं नाही आलं. पण हे आमची राज्यामध्ये आम्ही एकत्र काम करतो आणि महानगरपालिकेत एकत्र का करू नये म्हणून त्यासाठी आम्ही बोलायला आलो. पण दादांनी त्याबद्दल आम्ही बोललो त्यांच्याशी, पण आम्हाला ते व्यवस्थित रात्री फोन करू. शिवसेनेचा निर्णय होणार कधी? निर्णय होणार कधी? शिवसैनिक संभ्रमात आहेत मामा. ग्रीन सिग्नल दिला नाही असं तुम्ही म्हणाले, याचा अर्थ चर्चा सकारात्मक झाली नाही असा होतो. नाही चर्चा नाही. अजून आम्ही फक्त भेटायला आलो. अजून आमची चर्चा झाली. भाजप तुम्हाला कायम धनुष्यबाण तुम्ही म्हणून नाराज आहे. अरे मी नाराज आहे. माझी मुलं लय आहेत. तुमच्या सेतले मुलं आहेत. एक मिनिट, माझ्या मुलासाठी मी आलो नाही. माझा मुलगा शिंदे सेनेतून धनुष्यबाणावर निवडून 100% येणार आहे. त्यामध्ये दुमत नाहीये. धनुष्यबाण आमच्या हातात आहे. धनुष्यबाण काय दुसऱ्याच्या हातात आहे. पण भाजप सोबत युती आहे की नाही आता? शेवटचा प्रश्न. पुण्यात किती जागा लढवणार? पुण्यात किती जागा लढवणार? किती जागा लढवणार? तुम्हाला सांगतो ना किती कार्यकर्त्यांना तुम्ही लागणारच नाही.